चला पहिला बॉल, बॉलर आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता तो मात्र सज्ज होताना बघायला मिळतोय. पहिला चेंडू 5:40 झालेली आहेत आणि पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर करताना तो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी संपली पाहिजेत अथवा शेवटच्या षटकाला एक खेळाडू 38च्या आतमध्ये आणावा लागेल. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. पहिला बॉल डावखोऱ्या हातानं, फुलटॉस बॉल, तो बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्याला पहिल्या बॉलवर सर फेकून दिलंय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधनं टेनिस क्रिकेट मधील वाक्य आहे, वारा तिथेच मारा, आणि वाऱ्याचा पुरेपूर बेनिफिट घेणारा हा पहिल्या बॉलवर अप्रतिम स्ट्रोक. षटकार 6. षटकारानं संघाचं खातं ओपन केलंय. 6च्या माध्यमातून संघाचं खातं ओपन केलं गेलंय. पहिला बॉल पाहिला पण तर गती अजिबात दिलेली नव्हती, परंतु ते ओळखलं फलंदाजाने. यावेळेला फुल लाईनची डिलिव्हरी पिच करताना बघायला मिळाले आपल्याला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानात तो कंप्लीट होतोय. गालतरे संघ, त्याही संघाकडे प्रतिभा खूप चांगली आहे. युवा खेळाडूंचा संच आहे गालतरे. सज्ज होईल पुढचा बॉल डावखोऱ्या हातानं. फटका चांगला आपण पाहतो यावेळी डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं ओव्हर दी साइड स्क्रीन. 1 बाउन्स, बॉल ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 4. चौकार. बघा कशा पद्धतीने डावखोऱ्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता आले. बॅटच्या रडारमध्ये आला आणि तदनंतर मात्र खाली क्षेत्रामधनं त्याला ट्रॅव्हल करण्यामध्ये ओव्हर दी इनफिल्ड, ओव्हर दी बॉलर हेड. 1 बाउन्सनं बॉल सीमारेषेच्या पार निघून गेलाय. चौकार या बॉलवर कन्वर्ट झाला आणि संघाचं खातं आपण पाहिलं तर ते ओपन होताना बघायला मिळालंय. कुणाल मोकाशी तेही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कुणाल सर, आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातनं आपण त्यांचाही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. फटका चांगला आहे ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक कव्हरचा तो बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याआधी बॉल सर ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स, सीमारेषेला क्लिअर करणारा. धावा मिळत आहे 4. चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर या 4 वाढून जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावर. विचार केला इथून 3 चेंडू संपले, 14 धावा. 4 चेंडू संपले, 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. 14 रन्स ऑन बोर्ड. याही वेळेला पहिला पंटर पुन्हा एकदा अतिरिक्त सफल झाले आणि तदनंतर फटक्यामध्ये यशस्वी होताना बघायला मिळत आहेत. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनची सैर करण्याकरिता. धावा मिळाल्या 6. षटकार. सज्ज होईल पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा गती दिलेली नव्हती आणि तदनंतर बॉल आणि बॅटचं तेवढं प्रॉपर कनेक्शन ते मात्र झालं नाही आहे. आणि आपण पाहिलं इथून तर निर्धाव स्वरूपामध्ये बॉल बॅटवर लागला, परंतु धाव त्या बॉलवर आली नाही आहे. षटक संपले पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर तब्बल जोडल्या गेल्यात 20. यापुढील या डावाचा खेळ ऐकवण्याकरिता मायक्रोफोनवरनं तुमच्या समवेत मात्र जॉईंट होतील कुणाल मोकाशी सर. थँक्यू. पाहूयात मॅचच्या दिशेने जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20 आहे. या ती टीम शिवछत्रपती गोरे संघाची. फुलटॉस होता ज्यावर आडवा पाटना फटका खेचला. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. बॉलची फेकी येते जिथे सिंगल अर्जित होती आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 धावा इथे स्कोर कार्डवर बनल्यात.
दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अजयचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. पुढचा चेंडू इथे फर्निचर बिघडवलाय, बॅटरला परतावं लागेल. विकेट जाती. पहिला हादरा बसतोय तो टीम शिवछत्रपती गोरे संघाला. बॅटर बाद. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम तो आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. अगदी दर्जेदार भव्य दिव्याचं आयोजन या स्पर्धेचं आपण ते पाहतोय. इथे आजच्या दिवसात ही पहिली मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूने टीम शिवछत्रपती घोरे संघ आणि त्या विपक्षात टीम आई गावदेवी गालतरे. जर आपण पाहिलं तर कंचाड विभागातील दोन संघ जे एकमेकांच्या विपक्षातनं खेळ करतायत, जिथे विकेट गेली आहे. धावसंख्या 21 स्कोर कार्डवर असताना पहिला बॅटर त्याला परतीच्या प्रवासाला यावं लागलंय. तिथे षटक क्रमांक 2 ते सध्या मैदानात चालू आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक जे सध्या तैनात आहेत. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अजय. पुढचा चेंडू सज्ज होतोय पुन्हा एकदा समोर स्ट्राइक रेंजवर बॅटर सौरभला आपण पाहतोय. चांगला बॉल दर्जेदार. ते एसटी रक्षकापर्यंत बॉलला घेऊन गेलाय. निर्धाव स्वरूपानं बॉलची होती सांगता डॉट बॉल तो इथे टाकला जातोय. एका चूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा तो सध्या मैदानात चालू आहे. तो टीम आई गावदेवी गालतरे टीम कडनं. पुढचा बॉल द स्टँड ऑन डिलिव्हर फेकून दिलाय बॉलला. षटकारा करता एक मल्टी हिट ठोकलाय षटकार. 6 धावन करता या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 27 रन ऑन बोर्ड. एका विकेटच्या मोबदल्यात टीम शिवछत्रपती गोरे संघ तिथे 27 धावा बनल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ तो इथनं झालाय. अजूनही 2 बॉल ते या ओव्हरमधनं शिल्लक असतील. गोलंदाज अजय बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल हलका रनअप आहे. 5 ते 6 पावलांचा रनअप. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला फेकून दिला. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. हे 2 मोठे फटके ते इथे या 2 बॉलवर आलेत. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या जे झपाट्यानं पुढे जाईल. स्कोर कार्डवर 33 धावा तर इथे स्कोर कार्डवर बनलात. टीम शिवछत्रपती गोरे संघ जरी एक विकेट गेला असला तरी मात्र प्रेशर ते इथे घेतलं जात नाहीये. सौरभ आणि रुशाल त्यांना आपण सध्या बॅटिंग करताना पाहतोय. रुशालने हे 2 षटकार ठोकलेत. अगदी दर्जेदार बॅटिंग ती इथनं मैदानात होती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत केलाय. ऋषभनं जिथे 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं षटक क्रमांक 2 गोलंदाज अजय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला मात्र इथे पाठवला. इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट करतोय बॅटर रुशालच्या बॅटमधनं. या आजच्या दिवसातली पहिली षटकार हॅट्रिक ती रुशालच्या बॅटमधनं होती. ठोकलाय षटकार. एक या षटकाराकरता संदीपजी पाटील साहेब हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या षटकार हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हंसिका क्रेन सर्व्हिस चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक षटकार हॅट्रिक करता 1000 रुपये रोख रक्कम तिथे दिली जाईल. इथे दर्जेदार खेळ राहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 39 39 धावा स्कोर कार्डवर असताना एक विकेट तो आतापर्यंत गेलाय. दर्जेदार बॅटिंग ते आपण मैदानात पाहतोय रुशालच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राइक रेंजवर सौरभ येतोय बॅटिंग करण्याकरता. तिथे स्ट्राइक रेंजवर असेल बॅटिंग करण्याकरता. ओव्हर नंबर 3 ला गोलंदाजी करण्याकरता अक्षय आलाय. गलतरे गावातील सरपंच आहेत. गावचे प्रथम नागरिक तो सध्या गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येतोय. ओव्हर नंबर 3 करता पाचारण केले गोलंदाजी करण्याकरता अक्षय. समोर स्ट्राइक रेंजवर सौरभ आहे. आतापर्यंत 1 बॉल 1 धाव त्याच्याही बॅटमधनं आली आहे. तो सौरभ स्ट्राइक रेंजवर. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता ज्यावर 1 बाउन्स
बॉल जातोय सीमारेखा पार, येतोय इथे सौरभच्या पाठमधनं चौकार 4. इथे या चौकार आला, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाल्या त्या टोटल 43 धावा. इथनं जशी पहिल्या मॅचला सुरुवात होती, या पहिल्या मॅचपासून इथनं आक्रमक भूमिका ती फर्स्ट इनिंगमधनंच आपण पाहायला सुरुवात केली आहे. इथे पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफचा चुकी करतोय, मात्र इथे बॅक टू बॅक सलगचा आता सौरभच्या पाठमधनं हा दुसरा चौकार 4. दुसरा बॉल ज्यावर देखील चौकार येतो गोल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतो, थोडा पुढे निघून गेला होता बॉल फील्ड करण्याकरता, मात्र जी काही चुकी केली त्या चुकीचं परिवर्तन त्याला 4 धावा त्या मोजाव्या लागला. इथनं चौकार येतो, बॅक टू बॅक सलग 2 चौकार आलेत. या 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्याची तब्बल 47 धावा एका विकेटच्या मोबदल्यात स्कोर कार्डवर लागली आहे. 4व्या मॅचच्या दिशेनं अगेन पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, त्यावर ठोकलाय षटकार. 2 चौकार, त्यानंतर 1 षटकार. दोन्ही बॅटर एक मोठी टोटल उभी करायची याच अनुषंगानं बॅटिंग करत आहेत, कारण की ज्याला संधी मिळते तो मोठे पटके खेळतोय. इथे या अगोदर रुशाल होता, रुशालनं 4 बॉल जिथे फेस केले 3 षटकार ठोकले. इथं सौरभ बॅटिंग करतोय. सौरभनं आतापर्यंत 2 चौकार मारल्यात, 1 षटकार आलाय त्याच्या बॅटमध्ये देखील. धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर लागली आहे 53 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 ते सध्या प्रगतीपथावर आहे. 4व्या मॅचमधनं जिथे 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. अजूनही 3 बॉल या ओव्हरमधनं शिल्लक असतील. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरनं. इथनं पुढचा बॉल पुन्हा एकदा 2 चौकार, तदनंतर 2 षटकार सलगचे. आणखीन एक तगडा प्रहार षटकार. इथे प्रेक्षक वर्ग जो षटकार आलेला कॅच कॅरी करेल त्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. जे काही तुम्हाला नियम आहेत बॅरिकेडच्या मागे तो तुम्हाला कॅच कॅरी करायचा हेही लक्षात असू द्यात. त्या नियमांचं पालन करणं ते गरजेचं असेल तुम्हाला देखील. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं अक्षय. इथे मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे डॉट बॉलची उद्घोषणा ती होती. पहिल्या 4 बॉलवर जरी 20 आल्या असल्या ना तरी मात्र इथनं चांगल्या पद्धतीने एक डॉट बॉल तो हाताळला जातोय. हे डॉट बॉल येणं ते गरजेचं असेल टीम आई गावदेवी गालतरे टीम करता. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं गती कमी केली होती या बॉलवरनं देखील, मात्र या बॉलला देखील पाठवलंय षटकारा करता. आणखीन एक दूरवर ठोकलेला हा षटकार. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 3 षटकांच्या अखेरीस 65 धावा 65 रन. कालच्या दिवसातनं देखील जर आपण पाहिलं तर फर्स्ट मॅच ज्यावर SP बिलोशी संघासमोर नाणे संघाने एक तुफाने बॅटिंग केली होती. आज या संध्याकाळच्या सत्रातनं जिथे पहिल्या मॅचला मोठा स्कोर तो पहिल्या 3 ओव्हरला लागलाय 65 बनलात. अजूनही येणारी 2 षटकं ती इथनं शिल्लक असतील. 2 षटकांचा खेळ तो इथनं शिल्लक असेल. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 65 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. सौरभ वैयक्तिक 7 बॉल 27 धावांवर बॅटिंग करतोय. रुशालचा विचार केला तर 4 बॉल 18 धावा तर त्याच्याही बॅटमधनं आल्यात. दोन्ही बॅटर ते दर्जेदार बॅटिंग करतात. ज्याला संधी मिळेल तो मोठे पटके खेळतोय. इथनं ओव्हर नंबर 4 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल येतोय. जिथे अगदी जमिनीला घरंगळत चेंडू पुढे सरसावलाय. सिंगल अर्जित होती. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न पुढे जाईल. 66 रन. स्ट्राईक ती इथे रोटेट केली जाते. जिथे एखादा खराब बॉल येतो त्यावर मोठा फटका देखील खेचला जातो. सिंगल डबल तीही तितकीच महत्त्वानं
घेतली जाते. एक चांगला तालमेल या दोन बॅटर मधला आपण पाहतोय, सौरभ आणि रुशाल मधला. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे, पहिला बॉल सिंगल अर्जित झाली आहे, 66 रन स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल सज्ज होतोय, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. वेगवान चेंडू, ते सर्रार बॉल तो इथे टाकला जातोय, एसटी रक्षकापर्यंत बॉलला घेऊन जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हे डॉट बॉल येणं ते गरजेचं आहे. इथे पहिल्या 3 ओव्हरला एक मोठी धावसंख्या लागली आहे, कुठेतरी आता त्या धावा इथे रोखाव्या लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. फिंगरला रोल केलंय, मात्र इथे बॉलला उडवून फेकून दिलाय. 6 धावांकरता आणखीन एक दर्जेदार षटकार. आई गावदेवी तिळसे आणि त्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान, या दोन टीम मधले नेक्स्ट मॅच क्रमांक 2 ती आपण पाहणार आहोत. आपण दोन्ही संघ आले असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्या विपक्षात टीम आई गावदेवी तिळसे. पुढचा बॉल अतिरिक्त सफल झाला आहे, मात्र इथे बॉलला उडवून फेकून दिलाय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. 6 धावा. धावसंख्या ते तब्बल स्कोर कार्डवर लागली आहे 78. 78 धावा स्कोर कार्डवर बनलात. काय बॅटिंग केली आहे सौरभनं. वैयक्तिक 10 बॉल आणि 39 धावांची इनिंग साकारली आहे. दर्जेदार, अप्रतिम. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरले मैदानावर, चर्चा झाली अशी जगभर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 78. 78 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. तिथे ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. विशाल षटक आपण मैदानात पाहतोय. सवयत मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल. डावखुर हातानं गोलंदाजी करतोय, मात्र इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो जज करतोय, त्याच्यापासून दूर राहिला बॉल. अक्षय होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता, चुकी होती आहे. मात्र इथे धावा आल्यात, विकेट घेणं ते तुम्हाला गरजेचं आहे. आणि अशा वेळी ही असं क्षेत्ररक्षण ते टीमला कुठेतरी धोक्यात नेऊन ठेवील असं म्हणायला हरकत नाही आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर लागली 80 धावा. जिथे पुढचा बॉल विशाल बॉलिंग ट्रॅकवर ना. इथे फुल टॉस आहे, थोडासा मागे गेला होता या बॉल खेळण्याकरता, मात्र इथनं पाठवलंय बॉलला षटकारा करता 6 धावांकरता. Thank you. It's a fair delivery. सौरभ 12 बॉल 47 धावांची इनिंग ती आतापर्यंत साकारली आहे. $86 रन, 86 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. जिथे सातत्यानं मोठे फटके तेच आलेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक ते इथनं शिल्लक असेल. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज या 5व्या षटकातनं. पहिलाच बॉलला फेकून दिलाय षटकारा करता 6 धावांकरता. लॉंग ऑफ वर ना आलाय हा तगडा प्रहार, षटकार.
शिवछत्रपती गोरे संघाकडनं. इथे बॉलला उडवून पुन्हा एकदा फेकून दिलंय षटकारा करता, 6 धावांकरता षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं सौरभ त्याचा अर्धशतक ते इथे कंप्लीट होत आहे. अप्रतिम दर्जेदार इनिंग ती साकारली आहे. या स्पर्धेतलं हे तिसरं अर्धशतक जे सौरभच्या नावावर जात आहे. शुभम पाटील, हर्षल पाटील आणि तिसरं षटक जे सौरभनं चांगली इनिंग ती पेशकश केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा चेंडू, इथे पुढचा बॉल, त्यावर संधी होती कॅच कॅरी करण्याकरता, मात्र इथे झेल जसा सुटेल बॉल जाईल चौकार. 4. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम आई गावदेवी तिळसे आणि त्या विपक्ष टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान, या दोन टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल. इनिंगच्या ब्रेक मध्ये तो टॉस केला जाईल. पुढचा बॉल, बॉलला उडवून पुन्हा एकदा फेकून दिलाय फ्लॅट षटकार, 6 धावांकरता टीम आई गावदेवी तिळसे आणि त्या विपक्ष टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. हे पुढचा बॉलला खूप जास्त शफल झाला होता, मात्र इथे निर्धाव स्वरूपानं चेंडू तो इथे हाताळला जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती तब्बल 109 धावा, म्हणजे विजया करता येणारी 5 षटक आणि 5 षटकामध्ये धावा कराव्या लागतील त्या 110. चला टीम आई गावदेवी तिळसे कर्णधार या टॉस करण्याकरता. टॉस इथे केला जाईल. पहिला बॉल पडण्या अगोदर कॅप्टन इथे उपस्थित झाले पाहिजेत, अन्यथा 5 रनची पॅनलाइज, 5 धावांची पॅनल्टी ती तुम्हाला दिली जाईल, हे लक्षात असू द्या. शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि त्या विपक्ष टीम आई गावदेवी तिळसे. नेक्स्ट मॅचचा टॉस तो टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अदवर शेलार. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, चला फिल्डिंग लावा. विजया करता येणारे 30 बॉल, विजया करता धावांची गरज असेल 110 रन त्या विजया करता करायच्या असतील. चला या टॉससाठी यायचं आहे. तुषारजी पाटील आपल्या शुभस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक आहेत तुषारजी, यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कर्णधार शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम SP11 गावदेवी तिळसे. तुषारजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. या दोन संघांमध्ये लढत बघायला मिळेल, शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम SP11 गावदेवी तिळसे. कॉलिंग असेल शिवंजय अलमान या टीमकडनं. छपाचा कॉल दिलाय आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय. अर्थातच
आपण पाहिलं तर SP11 गावदेवी तिसे टीमने कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचं सत्र आहे. धावसंख्या उच्चांक गाठायला सुरुवात झाली. 100 धावा आपण पहिल्या डावामध्ये पाहिल्या. मनामध्ये काय टार्गेट आहे? प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखायचं? 50-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय? सातत्याने तिसे संघ म्हटला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नावारूपाला आलेला संघ आहे आणि अनेक स्पर्धा तुम्ही सुद्धा कव्हर करता, खेळत असता, परंतु इथे आल्यानंतर हे बिलोशीकरांचं आयोजन पाहताना, SP ग्रुपचं आयोजन पाहताना कसं वाटलं? आयोजन तर भारी आहे, एकदम भारी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस गमवावा लागलाय, प्रथम बॅटिंग येते. काय ठरवून आला होतास की मनामध्ये टॉस जिंकलो असतं तर निर्णय काय स्वीकारला असतास? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता टॉस हारलं, त्यामुळे बॅटिंग आले, त्यामुळे आम्ही आता बी प्लॅन चालू करू. नक्की सर्व काही गोष्टींसाठी रेडी आहेस. धावसंख्या पाहिली, तुलाही तोच प्रश्न. 110 धावा पहिल्या डावामध्ये झाल्यात. काय मनामध्ये टार्गेट घेऊन जाशील की धावा कुठपर्यंत ठोकायच्या आहेत? आम्हाला 70 प्लस असतील तर आम्ही डिफेंड करू शकतो, कारण आमच्यावर बॉलर आहेत, त्यामुळे आम्ही डिफेन्स करू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिकडे मायक्रोफोनवरनं जॉईन आहे तुमच्या समवेत कुणाल मोकाशी सर. इथे थँक्यू वदवर. ते पहिलाच बॉल, त्यावर एक मल्टी हिट, षटकार, 6 धावा. अगदी आज मोठे फटके ते सातत्याने लागतायत. प्रेक्षकांना नामी संधी आहे पैसा कमावण्याची, तब्बल 1000 रुपये. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, मात्र खाली क्षेत्र आहे, बॉलचा पाठलाग होतोय, मात्र बॉल थांबवणं ते कठीण आहे. बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सी मारे कपार येतोय. इथे षटकार, तदनंतर चौकार, 4. तर मग मोठे फटकेबाजी ती करावीच लागेल. मोठे फटके ते तुम्हाला खेळावेच लागतील. पहिल्या 2 बॉलवर 10 तर बनल्यात. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक जुना गोलंदाज, अनुभव संपन्न, त्याच्या पाठीशी खूप सारा अनुभव आहे. या गोलंदाजीचा तो प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरनं. मात्र इथे येणाऱ्या त्या पहिल्या गोलंदाजावरच काउंटर अटॅक तो इथनं केला जातोय. प्रसाद, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा इथे पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, मात्र इथे वा काय कॅच कॅरी गेलाय, दर्जेदार. ते शेवटपर्यंत चेंडूवरची नजर ती होती आणि मात्र इथे प्रसादनं बॅटरला परतवलाय. चांगला झेल तो इथनं क्षेत्ररक्षकांना कॅरी केलाय आणि विकेट गेली आहे. बॅटर बाद. रिप्ले मधनं आपण पाहू शकतायत त्या पद्धतीनं त्यानं ती झेप घेतली, उडी मारली. शेवटच्या मुवमेंटला बॉल त्याच्या हातात बसला आणि तिथनं विकेट. 10 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय तो टीम आई गावदेवी गालतरे टीमला. प्रसादचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. एक क्षेत्ररक्षक जवळजवळ कॉर्नरच्या आसपास आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. ओव्हर नंबर 1 प्रसाद, पुढचा चेंडू. आपल्या ओव्हरमधला हा 4था बॉल असेल. इथे पुन्हा एकदा झेलला संधी होईल का? मात्र चेंडू तो निर्जन स्थळी पडतोय. सो पाठीमागे होता खेळाडू तो पुढे सरसावला. सिंगल अर्जित झाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागते ती 11 धावा. तर इथे पहिल्या 4 बॉलच्या अखेरीस बनल्यात. 110चा पाठलाग करतोय, 11 बनल्यात. मोठी धाव संख्येचा पाठलाग तो इथनं करायचा आहे. या ठिकाणी महेंद्रजी भोईर साहेब ते उपस्थित होत आहेत. रवींद्रजी भोईर साहेब ते इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. तसेच त्यांच्या समवेत जोशी काका. अगदी जिथे जिथे मॅच असतात तिथे तिथे आपला आनंद लुटतात मॅचचा. ते जोशी काका तेही पोहोचलेत. मात्र इथे पुढचा बॉल, त्यावर केलंय आक्रमण आणि बॉलला पाठवलंय. षटकारा करता 6 धावांकरता षटकार. जी बॅटिंग शिवछत्रपती गोरे संघानं केली आहे ना, तीच बॅटिंग इथे मात्र गालतरे टीम देखील करण्याचा प्रयत्न करतो. जरी विकेट गेली असली ना तरी प्रेशर ते घेत नाही आहेत. मात्र मोठे फटके ते त्यांच्याही बॅटमधनं येत आहेत.
17 बनल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं. पुढचा बॉल झेलला संधी आहे इथे. प्रसाद त्यानं कॅच तो कॅरी केला आणि आपल्या ओव्हरमधला हा दुसरी विकेट ती आपल्या टीम करता मिळवून दिली आहे. बॅटर बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 17. 2 विकेटच्या मोबदल्यात टीम आई गावदेवी गालतरे. षटक क्रमांक 2. गोलंदाज जसा आलाय त्याचं केलंय स्वागत. ठोकलाय षटकार. 6 धावांकरता तगडा प्रहार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 23 रन. थँक्यू डीजे. इथे रुशालने दर्जेदार बॅटिंग केली होती ना, तर त्यात रुशालच्या विपक्षात ते फटकेबाजी इथे केली जाते. या षटकार आलाय. बॅटर हितेश त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 23 रन. 23 धावा त्या स्कोर कार्डवर बनलात. ओव्हर नंबर 2 रुशालचं अगदी षटकारानं स्वागत केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हितेश. ते बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाहेर. वाईट तो इथे ऑफिशियल पंच दर्शवतायत. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 24 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात जिथे प्रसाद शेलारचं षटक आपण पाहिलं होतं, जिथे या 2 विकेट घेतल्या होत्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय षटकाराकरता. हा मॅच बॉल देखील आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. रिप्ले मधनं आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने आतमध्ये गेला, तिथे जागा बनवली या पटक्याकरता आणि या षटकार तो इथे ठोकलाय. 30 बनल्यात. 110चा पाठलाग करतोय. 30 रन स्कोर कार्डवर लागल्यात. षटक क्रमांक 2. इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल वाईट तो घोषित केलाय. ऑफिशियल पंच दर्शवतायत वाईट. (31) धावा. ते अगदी टिप यॉर्कर तो आपण पाहिला, ज्यावर फक्त सन्मानपूर्वक सिंगल धाव ती इथे अर्जित केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्डवर 32 रन. धावा त्या इथे स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही ओव्हरमधनं 3 बॉल ते इथनं शिल्लक असतील. गोलंदाज रुशाल. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तो पुढे सरसावला कॅच कॅरी करतोय. विकेट जातीय. विकेट नंबर 3. बॅटर बाद.
32 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय रुशालच्या गोलंदाजीत ना. आतापर्यंत रुशालनं 4 बॉल 15 खर्च केल्यात. अजूनही 2 बॉल तर इथनं टाकायचे आहेत. तिथे प्रसादनं पहिल्या ओव्हरला 17 दिल्या, 32 झाल्यात. अजूनही 2 बॉल तर इथनं शिल्लक असतील. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकातनं 5वा बॉल तो इथनं टाकावा लागेल गोलंदाज रुशाल. इथे या फिंगरला रोल केलं टर्न तो आपण पाहिला जिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. नवीन आलेल्या बॅटरला थोडंसं इथे प्रेशराईज करण्याचं काम ते गोलंदाज इथनं करतोय. मात्र इथे एक चांगला बॉल तो आपण पाहिला. डॉट बॉल स्वरूपानं चेंडू निघून जातोय. पुढचा बॉल फुल टॉस आहे, त्यावर फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलाय. षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीनं 2 ओव्हरच्या अखेरीस 38. विजय सव्यात मॅचच्या दिशेने येणारे 18 बॉल 72 धावा. ओव्हर नंबर 3 करता मानस आलाय. मनामध्ये एक चांगला निश्चय, एक चांगला मानस घेऊन गोलंदाजी ती त्याला करावी लागेल. 18 चेंडू 72 धावा. बॅटिंग करते टीम आई गावदेवी गालतरे संघ. पहिला बॉल सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. वेगवान मारा आपटून टाकलं त्या बॉलला. जिथे पडल्यानंतर बॉलला थोडीशी स्पीड जसा घेतला असावा आणि अगदी यष्टीरक्षकापर्यंत बॉलला घेऊन गेला. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होतीये. निर्धाव स्वरूपानं चेंडू तो इथनं निघून जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. आपटून टाकलाय त्या बॉलला. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल फक्त मिळेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या एकच्या मदतीने धावसंख्या वधारती 39 39 धावा. डावकर आणि एक उजव्या हाताचा बॅटर तो मैदानात आहे. थोडीशी डोकेदुखी ती असेल टीम शिवछत्रपती गोरे टीम करता, कारण की सातत्यानं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती चेंजेस करावी लागते. 3 विकेट गेल्यात. 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मानस. पुढचा बॉल हे पडल्यानंतर जो बॉल थोडासा आत आला जिथे पाटर तो अगदी सरप्राईज झाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. इथनं येणारे डॉट बॉल ते तुम्हाला थोडासा कुठेतरी प्रेशराईज करतील, कुठेतरी बॅकफुटला घेऊन जातील असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल अगेन बॅक टू बॅक सलगचा इथे दुसरा तो डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. तीन बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. गोलंदाजीचा अनालिसिस केला तर 3 बॉलवर 1च धाव ते आतापर्यंत खर्ची केली आहे गोलंदाज मानसनं. लोवर फुल टॉस बॉल आडव्या पाठनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्लंबल जरी झाली असली तरी फक्त 1च धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 रन स्कोर कार्डवर बनल्यात. 40 धावा. तर टीम आई गावदेवी गालतरे टीमच्या 110 धावांचा पाठलाग करताना 40 बनल्यात. पहिल्या 4 बॉलचा खेळ तो झालाय गोलंदाज मानसकडनं. पुढचा चेंडू चांगला बॉल. अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा
तो इथनं आपण या बॉलवरनं पाहिला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या ओव्हरमधनं 3 बॉल ते आतापर्यंत डॉट टाकलेत. तिथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागते ती 40 धावा. येणारे 12 बॉल 70 धावा त्या गरजेच्या असतील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा, मॅच स्टार्ट करायचे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम एकमेकांच्या विपक्षात दिसतील. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्या विपक्षात टीम आई गावदेवी तिळसे. एका बाजूने युवराज डुकले तो आपल्याला पाहायला मिळेल, तर एका बाजूने दीपेश गोलप. सव्यात मॅचच्या दिशेनं 12 चेंडू आणि 70 धावा, म्हणजे प्रति ओव्हर जवळजवळ 35 धावा आता इथनं गरजेच्या असतील. सव्यात मॅचच्या दिशेनं ओव्हर नंबर 4 ला सुरुवात करेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ज्ञानेश्वर आलाय. इथे फुल टॉस दिलाय, त्यावर फुल टोल वसूल, ठोकलाय षटकार. ज्ञानेश्वरचं केलंय स्वागत. षटकारांना 6 धावा. पुढचा बॉल ज्ञानेश्वर आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. बॉल क्रमांक 2 थेट पायावर जाऊन चेंडू आदळतोय, मात्र इथे नॉन स्ट्रायकर बॅटर थोडा पुढे आला होता, मात्र इथे जिथपर्यंत सेफ होईल आपल्या क्रीजमध्ये तिथे कोणत्याही प्रकारची धाव ती इथे दिली जाणार नाहीये. दुसरा बॉल तो कमबॅक करणारा चेंडू तो इथनं टाकलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की जरी षटकार आला तदनंतरचा पुढचा चांगला बॉल तो इथनं टाकला गेलाय. ज्ञानेश्वर आपल्या बॉलिंगमधनं. पुढचा चेंडू चांगला बॉल, ज्यावरनं सिंगल तर वेगानं कंप्लीट केली आहे. एकच धाव, त्यावर समाधान मानावं लागेल. सत्तेचाळीस धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरला जशा 17 आल्या होत्या, संघर्ष शेवटपर्यंत जाईल असं वाटत होतं, मात्र कुठेतरी दुसरं षटक जिथनं आलं, कमबॅक करणारं ते दुसरं षटक होतं. कमी धावा दिल्या त्या दुसऱ्या षटकांना, तदनंतर मात्र इथनं पाकफुटला ढकलत नेलं टीमला. मात्र इथे फुल टॉस भेटलाय आणि सडक पे कडक डावकुऱ्या बॅटरचा हा सर्वात लांब षटकार आहे. मुख्य मंच आहे, VIP डाईस आहे, त्याच्या वरनं गेलाय षटकार. मोठा फटका. 53 धावा स्कोर कार्डवर लागल्यात 3 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज ज्ञानेश्वर. पुढचा चेंडू सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. इथे पुढचा बॉल फटका फसलाय, मात्र चेंडू रिटर्न स्थळी पडेल. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. सिंगल तिथे डबल मध्ये रूपांतरित केले. 2 कंप्लीट होतील. या 2च्या मदतीने धावसंख्या 55 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तिथे अजून एक शेवटचा बॉल तो इथनं शिल्लक असेल. अर्ध्या धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजून इथून पुढे अर्धा पल्ला गाठायचा आहे. 55 बनल्यात, 55 इथून पुढे करायचे आहेत. येणारे 7 बॉल आणि 55. पुढचा बॉल ते अगदी जमिनीला गरंगळ्यात चेंडू तो आलाय. क्षेत्ररक्षकांना दुसऱ्या प्रयत्नात बॉलला फील्ड केलंय. सिंगल कंप्लीट होती. अब तक 56 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजून शेवटचं आणि अंतिमचं षटक ते इथनं टाकावं लागेल. 56 बनल्यात.
शेवटचं षटक ते इथनं टाकावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग करण्याकरता. ते पहिलाच बॉलला उडवलंय. येणाऱ्या पहिल्या गोलंदाजावर देखील षटकार ठोकला होता. दुसऱ्या गोलंदाजावर देखील षटकार ठोकला होता. मानस फक्त त्याच्या गोलंदाजीवर डॉट आला. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार, 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार. अगदी मोठे फटके ते इथनं येत आहेत. अवसंख्या 62 स्कोर कार्डवर लागली आहे. 62. अजूनही 5 बॉल ते इथनं शिल्लक आहेत या ओव्हरमधनं. 110 धावांचा पाठलाग करायचा होता. एक मोठी टोटल ती समोर होती. पुढचा बॉल पॅडलाईन वरचा होता, ज्याला उचललाय मात्र इथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर येतोय. मात्र त्याचे प्रयत्न ते अपुरे पडले. शेवटच्या मोमेंटला ट्राय तो झाला नाही कॅच करण्याकरता, फक्त धावत राहिला. जज ते झालं नाही आणि मात्र इथे सिंगल ती कंप्लीट केली. 2 कंप्लीट केल्या. डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक. अगदी भव्य दिव्य आयोजन ते या स्पर्धेचं. प्रत्येक संघ आतुरतेनं वाट पाहतो या स्पर्धेची खेळण्याकरता. मात्र इथे पुढचा बॉल झेलला संधी होती, थोडा कठीण होता. मात्र इथे सिंगल अर्जित होती आणि इथनं या मॅचची औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की तर आपण पाहिलं तर सिंगल डबलनं आता विजयापर्यंत जाता येणार नाही आहे. सिंगल डबल तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार नाही आहे. मात्र इथे आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू तो इथे टाकला जातोय. 65 धावा स्कोर कार्डवर येणारे अजूनही 2 बॉल ते इथनं शिल्लक असतील या ओव्हरमधनं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल ते अगदी बॉलला लॉक केलंय. मात्र क्षेत्ररक्षक आहे, जज करता आला नाहीये. थोडा पुढे निघून आला होता. मात्र इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 69. इथनं या ओव्हर मधला शेवटचा बॉल तो शिल्लक असेल. ते शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. अगदी बाउंड्री लगत मला वाटते बॉल नाही, बाउंड्री गेला, चौकार गेला आणि या चौकाराच्या मदतीने 73 आणि विजयी झाली आहे ती टीम शिवछत्रपती गोरे. प्रथम बॅटिंग करताना एक मोठी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली पाठलाग करताना. मात्र इथे आई गावदेवी गालतरे संघ जो पहिल्या 2 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होता, मात्र तदनंतर बॅकफुटला गेला. तदनंतर उभारी घेणं ते त्यांना शक्य झालं नाही आणि मॅच मात्र विजयी होतीये ती टीम शिवछत्रपती गोरे संघ. हार्ड लक टीम आई गावदेवी गालतरे संघ. आपण इथपर्यंत आलात, आपला एक चांगला खेळ दर्शवलात. पुढील स्पर्धांकरता तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. नेक्स्ट राऊंड करता शुभेच्छा असतील शिवछत्रपती गोरे संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅटमधनं 63 धावांची इनिंग ज्यानं साकारली तो सौरभ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सौरभ, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता VIP डाईसवर यायचं आहे. सौरभ तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. नेक्स्ट मॅच टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्या विपक्षात टीम आई गावदेवी तिळसे. या 2 टीम मधली एक मोठी मॅच आणि ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरून आपण करूयात बदल. तिथे तुमच्या समवेत जोडले जातील अदवर शेलार.
एक मिनिट आपण मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करतोय. हॅलो हॅलो. कुणाल मुकाशी त्या ठिकाणी जोडले जात आहेत Hello. प्रेझेंटेशन बॉक्स मधनं. अगदी मॅन ऑफ द मॅच राहिला सौरभ, जो मॅन ऑफ द मॅच राहिला मी मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केली जाईल एक आकर्षक मेडल आणि जे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आली आहे ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे सौरभ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी त्याच्या बॅटमधला 63 धावा ती एक बहारदार इनिंग आणि आपल्या टीमला विजय मिळवून देणारी इनिंग ती त्यानं साकारली. ऋषभ, बॅटमधला 63 धावा आल्या, कसं वाटतं ही स्पर्धा खेळताना? तुझा एवढा चांगला खेळ झालाय, काय म्हणशील? सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो की आम्हाला जी संधी दिली आहे आणि दुसरा आभार मी माझ्या टीमचं बघतो की मला टीममध्ये खेळायचा चान्स भेटतोय. नक्कीच हा होता सौरभ, अगदी 63 धावांची इनिंग साकारली, मॅन ऑफ द मॅच समानकरी ठरलाय तो सौरभ. जाऊयात तिथे पुढील मॅच धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील अद्वर शेलार. चला मनपूर्वक पुनश्च एकदा शुभ संध्या सर्वांना. या आजच्या दिवसातील आज आपण दुसरी मॅच ती मैदानामधनं